नमस्कार, पूनम डेली ब्लॉग्सवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर चला बघूया, आज मी बनवणार आहे प्रसादासाठी अतिशय सोप्या पद्धतीने केळीचा शिरा। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यासाठी बघा मी ते एक अर्धी वाटी गरा घेतलाय, 2 केळी घेतलेत चिरून, ड्रायफ्रूट्स घेतलेत, दूध घेतले, साखर घेतली अर्धी वाटी आणि ते बघा अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे। एवढे साहित्य मी घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। एका कढईमध्ये मी आता तूप घेणार आहे। तूप जरा जास्तच घ्यायचं आणि त्याच्यामध्ये केळी टाकायची आहे। केळी चांगली तुपात एकदम छान अशी भाजली पाहिजे। एक 4 ते 5 मिनिटं मीडियम गॅसवर चांगली केळी तुपामध्ये भाजून घ्यायची। हे बघा मस्त असं भाजलेलं आहे। त्याच्यामध्ये आता मी गरा टाकणार आहे। हे बघ गरा असा एकदम पूर्णपणे एकजीव करून घ्यायचा आहे दोन्ही। चांगलं मिक्स झालं पाहिजे गरा आणि केळी, त्यामुळे मीडियम गॅसवर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। चांगला भाजून घ्यायचा आहे। मी अगोदर भाजलेला नव्हता, त्यामुळे याच्यातच मी एक 5 ते 10 मिनिटं चांगला भाजून घेणार आहे। याच्यात मी आता ड्रायफ्रूट्स टाकते। हे बघा हे चांगलं 1-2 मिनिटं परतून घ्यायचं। गॅस आपला मीडियमच ठेवायचा आहे, नाहीतर सगळं करपून जाईल। याच्यात मी आता दूध ओतणार आहे। एकदम लो गॅस करायचा आहे। हे बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं। गॅसवरती 4 ते 5 मिनिटं हे उकळून घ्यायचं आहे। चांगलं मिक्स केलेलं आहे। आता मी गॅस बारीक करून त्याच्यावरती 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे। हे बघा 2 ते 3 मिनिटानंतर हे बघा मस्त असं गरा आपला झालेला आहे, बघू शकता तुम्ही। छान असा उकळलेला आहे। याच्यात मी आता साखर टाकणार आहे। बघा साखर टाकल्यानंतर हे मीडियम गॅसवर आपल्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे, साखर विघळेपर्यंत। गॅस एकदम बारीक करायचा आहे। 2 ते 3 मिनिटं हे चांगलं परतून घ्यायचं आहे, साखर आपली विरघळेपर्यंत। बघा पूर्ण असं एकजीव करून घेतलेलं आहे मी, बघू शकता तुम्ही। मस्त झालेला आहे आपला शिरा। मार्गशीर्ष महिना चालू आहे, गुरुवारसाठी आपल्याला हा नैवेद्य एकदम सोप्या पद्धतीने मी केलेला आहे आणि कमी वेळात केलेला आहे। बघा मस्त झालेला आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी ती। सगळे आवडीने खातील, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। धन्यवाद, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये।